आपण कपाशीतले तणनाशक पाहिले, सोयाबीन मधलेही पाहिले, पण आपल्यातल्या काही जणांनी आंतरपिकं लावलेली आहेत. मग त्यांच्यामध्येही तेच तणनाशक फवारायचं का आणि त्याची मात्रा किती असली पाहिजे, असे प्रश्न अनेक जणांच्या मनात आहेत. त्यामुळं आज आपण आंतरपिकात कोणतं तणनाशक वापरायचं हे जाणून घेणार आहोत. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आंतरपिकानुसार आपण तणनाशक आणि त्याचं प्रमाण समजून घेऊयात. पण ते पाहण्याआधी लक्षात असू द्या, या सर्व मात्रा एकरी क्षेत्रासाठी दिलेल्या आहेत. यातले उगवणपूर्व तणनाशक 200 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारायचे, तर उगवण पश्चात तणनाशक 150 लिटर पाण्यात मिसळून फवारण्याचा सल्ला दिला आहे. आता पाहूयात तणनाशक. पहिलं आपण पाहू ज्यांनी कापसामध्ये आंतरपिकं घेतलेत. सर्वात आधी कापूस अधिक सोयाबीन किंवा भुईमुग. यामध्ये आपल्याला पेंडीमिथेलिन 38.7% CS हे 700 मिली फवारावं. हे उगवणपूर्व तणनाशक म्हणजे बियाण्याची पेरणी केल्यानंतर 48 तासांच्या आत फवारायचे. यामुळं गवतवर्गीय आणि रुंद पाणी या दोन्ही तणांच्या नियंत्रणासाठी वापरता येतं. दुसरं आंतरपीक कापूस अधिक तूर किंवा सोयाबीन. यामध्ये पेंडीमिथेलिन 30% EC हे तणनाशक 1300 मिली फवारावं. हेही उगवणीपूर्वीच फवारायचे. तिसरं आंतरपीक कापूस अधिक उडीद किंवा सोयाबीन किंवा भुईमुग. यामध्ये क्विझेल फॉप पी इथाईल 5% EC 400 मिली हे तणनाशक पिकाची उगवण झाल्यानंतर 12 ते 15 दिवसांनी फवारायचे. हे तणनाशक गवतवर्गीय तणांसाठी प्रभावी ठरतं. यानंतर पाहूयात तुरीमधल्या आंतरपिकासाठी कोणतं तणनाशक वापरायचं ते. तर जर तुम्ही तूर अधिक सोयाबीन लावलं असेल तर उगवणपूर्व तणनाशकामध्ये पेंडीमिथेलिन 30% EC हे 1300 मिली वापरावं. हे तणनाशक गवतवर्गीय आणि रुंद पाणी तणांसाठी फायदेशीर ठरतं. याशिवाय तुमच्या पिकांची उगवण झाली असेल तर पेरणीनंतर 7 ते 14 दिवसात इमॅझिथापर 10% SL 400 मिली फवारावं. केना, दुधी आणि जंगली धान अशा तणांच्या व्यवस्थापनासाठी हे अधिक फायदेशीर ठरतं. यानंतर कमी पावसाच्या दृष्टीने तुम्ही तूर अधिक मूग किंवा उडीद लावलं असेल तर पेरणीनंतर 7 ते 14 दिवसांनी इमॅझिथापर 10% SL हे तणनाशक 300 मिली फवारावं. जर तुम्ही तुरीसोबत सोयाबीन किंवा भुईमुग लावलं असेल आणि पेरणीनंतर 15 ते 20 दिवस झालेले असतील किंवा तण हे 2 ते 3 पानांच्या अवस्थेत असेल तर इमॅझिथापर 35% अधिक इमॅझिमॉक्स 35% WG हे 40 ग्रॅम प्रसारक द्रव्य मिसळून फवारावं. हेही केना, दुधी आणि जंगली धान तणांसाठी उपयुक्त ठरतं. ही माहिती अकोला येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या तण व्यवस्थापन प्रकल्पातील कृषी विद्यावेत्ता डॉक्टर विकास गौड यांनी दिली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. याशिवाय तुम्हाला आणखी कोणत्या विषयांची माहिती हवी आहे हेही तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही सुचवलेले विषय आम्ही तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येऊ आणि अशाच शेतीविषयक माहितीसाठी ॲग्रोवनला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.